नमस्कार शेतकरी मित्रांनो. नुकतीच सरकारने घोषणा केलेली आहे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे. तर महाराष्ट्र शासनाने जो अर्थसंकल्प सादर केला आता, याच्यामध्ये देवेंद्रजींनी एक घोषणा केली की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं थकीत पीक कर्ज सरकार माफ करणार आहे आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहे. आता ही झाली घोषणा. परंतु ही घोषणा आता ही कर्जमाफी तुम्हाला मिळेल का? ही कर्जमाफी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तुमचं नाव याच्यामध्ये आहे का? तुम्ही पात्र आहात का? जर तुम्ही पात्र असताल तर या यादीमध्ये तुमचं नाव आहे का? ही यादी कुठे असते? ह्या यादीमध्ये नाव कसं शोधायचं? अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? तुमच्या बँकेकडे, तुमच्या आर्थिक संस्थेकडे काय काय माहिती तुमची पाहिजे जेणेकरून तुम्हाला या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बँकेला बसवता येईल? तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, 6 मार्च 2026 रोजी जो अर्थसंकल्प मांडण्यात आला, यामध्ये देवेंद्रजींनी घोषणा केली की शेतकऱ्यांना 2 लाख रुपये आणि 50,000 रुपये अशी मदत देण्यात येणार आहे. जे शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये आणि असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये बोनस हा सरकारकडून देण्यात येणार आहे. ही झाली घोषणा. परंतु आता ही घोषणा झाल्यानंतर या घोषणेचा बेनिफिट कसा घ्यायचा तर ती आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळेल त्याची, आणि तुम्हाला सुद्धा या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा, काय घ्यायचा, कुठे अर्ज करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. तर घोषणा झालेली, घोषणेसाठी काय पात्रतेचे निकष असू शकतात? तर महत्त्वाचं म्हणजे ही कर्जमाफी सगळ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, सगळ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही. ही कर्जमाफी अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी पीक कर्ज अर्थात क्रॉप लोन घेतलेलं आहे. क्रॉप लोन हे 2 लाखापर्यंत जर असेल तुमचं, आणि जास्त जरी असेल तरी चालेल, परंतु तुम्हाला 2 लाखापर्यंतची जी आर्थिक मदत आहे ती या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आणि जे शेतकरी थकीत नाही आहेत, ज्यांचं रेग्युलर रिपेमेंट आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतची मदत यामध्ये मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत होतं अशा सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये, आणि असे शेतकरी ज्यांचं रेग्युलर रिपेमेंट आहे अशांना 50,000 रुपये याच्यामध्ये मिळणार आहेत. आता ही स्कीम जी आहे, ह्या स्कीमचा अजून ड्राफ्ट डिटेल्समध्ये बाहेर येणं बाकी आहे. परंतु जी काही माहिती सध्या मार्केटमध्ये आहे किंवा जी काही आपल्या आर्थिक सूत्रांकडून आपल्याला मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार मी ह्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी योजना आहे, ही पीक कर्जमाफीची, ही फक्त पीक कर्ज, जी फक्त क्रॉप लोन याच्यासाठीच, हे प्रकारचं जे लोन आहे ना याच्यासाठी मर्यादित आहे. जर तुमच्याकडे टर्म लोन किंवा प्रोजेक्ट लोन असले लोन असतील तर तुम्हाला कदाचित या योजनेचा फायदा मिळणार आहे. आता मित्रांनो, टर्म लोन किंवा प्रोजेक्ट लोन म्हणजे काय माहिती आहे का? प्रोजेक्ट लोन म्हणजे जे तुम्ही पाईपलाईनीसाठी करता, किंवा टर्म लोन म्हणजे तुम्हाला कुठली तरी एक वस्तू बसवायची आणि जी तुम्हाला आता लगेच पैसे देणार नाही आहे, ती तुम्हाला 2-4 वर्षांनी तुमचं आर्थिक उत्पन्न त्या गोष्टीपासून सुरू होईल. अशा गोष्टी टर्म लोनमध्ये येतात, ज्या 4-5 वर्षाच्या प्रोजेक्टसाठी फंडिंग केलेली असते बँकांनी. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित या कर्जामध्ये बसणार नाहीत. जे कर्ज तुम्ही तुमच्या पिकाच्या क्रॉप लोन म्हणून घेतलेलं आहे, तुमच्या पिकाच्यासाठी घेतलेलं आहे, पिकासाठी खर्च म्हणून, असे सगळे कर्ज या योजनेमध्ये बसू शकतात. लहान शेतकऱ्यांना या स्कीमचा फायदा मिळणार आहे. कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही ही स्कीम विसरून जा, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या स्कीमचा फायदा मिळणार नाही, असा एक ड्राफ्ट आहे. परंतु या गोष्टीमध्ये काही चेंजेस होऊ शकतात. आपल्याकडे कशा गोष्टी चालतात हे तुम्हाला माहिती आहे. तर अपात्र लोक नाही, जे पात्रच नाही आहेत असेही लोक आपल्याकडे स्कीमचा फायदा घेतात. तर असे भरपूर लोक आपल्याकडे आहेत. नवीन गोष्ट, इन्कम टॅक्स भरणारे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या स्कीमचा फायदा मिळणार नाही. कुटुंबात सरकारी नोकरी, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री किंवा प्रोजेक्ट लोन अशा गोष्टीसाठी जर तुम्ही पैसे घेतलेले असतील तर कदाचित तुम्ही वगळले जाल या स्कीममधून. वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज, हे कर्ज ज्या एखाद्या शेतकऱ्याने घेतलेलं असेल तर मित्रांनो, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज हे दोन्हीही कर्ज या स्कीममध्ये बसत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर केवळ शेतीसाठी
पीक कर्ज असलेले 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. नेक्स्ट पार्ट म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचा आवश्यक कागदपत्रे. तर तुमच्याकडे तुमचा 7/12, तुमचं 8, त्याच्यानंतर तुमचं अपडेटेड आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड जे आहे ना, ते आधार कार्ड तुमच्या मोबाईलला आणि ते तुमच्या पॅन कार्डला आणि ते तुमच्या बँक अकाउंटला, ह्या सगळ्या गोष्टीसोबत ते लिंक पाहिजे. जर तुमचं गोष्टी इथे लिंक नसेल तर तुम्हाला कदाचित बेनिफिट घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही आहे कसं चेक करायचं, तर सोपं काम आहे. आपली जे प्ले स्टोअर आहे गुगलचा, याच्यावरती गेल्यानंतर यम आधार म्हणून एक UIDAIचं ॲप आहे, यम आधार. त्यावरती गेले की तिथे तुम्ही चेक करू शकता तुमचं आधार कार्ड बँकेत जोडलेलं आहे का, ते पॅनशी जोडलेलं आहे का, आणि शेवटची कुठली बँक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी त्या आधारच्या मदतीने जोडले गेलेले आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या ॲपवरती चेक करू शकता. हे तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला हे बेनिफिट जे कर्जमाफीची फायदा आहे तो आपल्या खात्यामध्ये रिसीव्ह करण्यासाठी खूप सोय होईल. तुमच्याकडे पटकन याच्यामध्ये जास्त काही अडचणी येणार नाहीत तुम्हाला. तर या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड जे आहे ना, ते बँक अकाउंटशी, म्हणजे जिथं तुमचं कर्ज खातं आहे अशा बँक अकाउंटशी लिंक असणं खूप अनिवार्य आहे. याच्याशिवाय पैसे ट्रान्सफर होत नाही. जर नसेल तर हे तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक अकाउंटशी आधार कार्ड जोडून घेऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला काय खर्च तर काहीच नाही आहे, पण याच्यासाठी फक्त एक अर्ज असतो, बँक आधार सीडिंग फॉर्म असं म्हणतात त्याला. तो अर्ज तुम्ही बँकेमध्ये दिला की 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्याशी संलग्न होऊन जातं आणि त्याचा तसा झालं की नाही झालं याचा तुम्हाला मेसेज येतो, म्हणजे कन्फर्मेशन येतं. आणि झाला की नाही झालं की जर तुम्हाला स्वतः चेक करायचं असेल तर तुम्ही यम आधारच्या वेबसाईटवरती चेक करू शकता. तिथं पण हे समजतं. तर ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि ही तत्परतेने करून घ्या. कारण ही याच्यासाठी कधी म्हणजे काही बँका अशा आहेत, आता आमचीच बँक अशी आहे ज्या जर तुम्हाला आधार कार्ड जोडायचं असेल तुमच्या खात्यात तर तुम्हाला बँकेत जायची पण गरज नाही आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या आपल्या बँकेच्या वेबसाईटवरून रिक्वेस्ट टाकू शकता. तिथे आधार नंबर टाकायचा, 2-4 OTP येतात आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक होऊन जातं. एवढी सोपी प्रोसेस आहे. काही बँका थोडीशी अवघड प्रोसेस आहे, तिथं हाताने भरलेला फॉर्म त्या बँकेला द्यावा लागतो. तर तुमच्या बँकेच्या सोयीनुसार तुम्ही तो फॉर्म तुमच्या बँकेत सबमिट करा, म्हणजे तुम्हाला बेनिफिट ट्रान्सफर होण्यासाठी कर्जमाफीचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी अडचण होणार नाहीत. पुढली गोष्ट, यादी कशी बघायची, कुठे बघायची, यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं. तर मित्रांनो, MJPSKY ह्या नावाचं एक पोर्टल आहे, MJPSKY.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती महाराष्ट्र शासन जे बेनिफिट्स आहेत, जे वेवर स्कीम आहेत, याचं यादी अपलोड करते. ही यादी 1, 2, 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या लॉट्समध्ये अपडेट करते. तर तुम्ही इथे जाऊन तुमचा तालुका, जिल्हा आणि तुमचं गाव निवडायचं. एकदा गाव निवडलं की तुमच्या गावाची बेनिफिशरी लिस्ट उघडते. त्याच्यामध्ये तुम्ही Ctrl+F करून तुमचं नाव शोधू शकता. त्याच्यामध्ये जर तुमचं नाव समजा असेल तर काय करायचं आणि नसेल तर काय करायचं हे सांगतो मी. असेल तर तुम्ही तुमची CSC सेंटरवरती जाऊन EKYC वगैरे करायचं. ते ॲग्रिस्टेकचा ID, फार्मर ID तो पण आता खूप गरजेचा आहे. त्याच्याशिवाय पण बऱ्याच गोष्टी होतच नाहीत. त्या नसतील तर चेक करून घ्यायचं. ॲग्रिस्टेकचा ID वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित आहेत, KYC वगैरे सगळी करून रेडी राहायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे लगेच जमा होतील. म्हणजे शासन जेव्हा देईल तेव्हा जमा होतील, लगेच नाही होत जमा ते. आणि जर नसेल नाव याच्यामध्ये तर चिंता करायची काही गरज नाही आहे. हे नावं लिस्ट वाईज, लॉट वाईज अपडेट होतात. आपल्या बँकेमध्ये पण आपले रिलेशनशिप मॅनेजर असतात, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. आता माझ्या बँकेचा मी एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस देवेंद्रजींनी ही घोषणा केली त्याच्या अगोदरच आमच्या बँकेने लोकांचे आधार कार्ड जमा करायला, म्हणजे काही बँकांनी आधार कार्ड जमा करायला सुरुवात केली होती. कारण काय माहिती का, तर आधारशी जे असलेलं नाव आहे ते बरोबर आहे का, तेच नाव तुमच्या खात्यामध्ये अपडेट आहे का, आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या खात्याशी जोडलं गेलेलं आहे. कारण जे पैसे शासन ट्रान्सफर करतं ते आधार कार्डवरती ट्रान्सफर करतं आणि आधार कार्ड खात्यावरती जोडलेले असल्यामुळं ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. तर ह्या गोष्टी चेक करण्याचं काम बऱ्याच बँकांनी सुरू केलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये. तुमचं कोणी ओळखीचं असेल बँकेमध्ये तर ते तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर कल्पना देऊ शकतात. परंतु
जर पोर्टलवरती तुमचं नाव दिसलं तर घाबरायची काही गरज नाही आहे. ही यादी टप्प्याटप्प्याने जाहीर होते. ह्या टप्प्यात नाही, पुढच्या टप्प्यात, त्याच्या पुढच्या टप्प्यात तुमचं नाव कधी ना कधी येईल आणि तुम्हाला याचं बेनिफिट मिळेल. ग्रामपंचायतचं आपलं नोटीस बोर्ड आहे ना, याच्यावरती सुद्धा या गोष्टीची यादी आहे, गावनिहाय यादी ती जोडलेली असते. तर तिथं सुद्धा तुम्हाला अंदाज मिळेल. तुम्ही तुमच्या बँकेत संपर्क करू शकता. तुमचं बँकेचं खातं आहे, कारण काय होतं, शासनाने जरी स्कीम दिलेली आहे त्याच्यानंतर तुमच्या बँकेने सुद्धा तुम्ही थकीत कर्जदार आहात की तुम्ही रेग्युलर कर्जदार आहात याची माहिती शासनाकडे जोपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत शासनाला कसं कळणार की तुम्ही थकीत आहेत का कर्जदार आहे, रेग्युलर आहेत. तर ही जी माहिती आहे ही बँका देणार त्यांना. तर ह्या एकदा चेक करून घ्यायचं, आपलं खातं रेग्युलर आहे, आपलं खातं व्यवस्थित आहे, डॉर्मंट नाही आहे, बंद किंवा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या गोष्टी चेक करा. आणि ह्या गोष्टी चेक केल्यानंतर बँका ज्यावेळेस तुमचा माहिती शासनाला देतील तर त्या हिशोबाने तुमचा जो बेनिफिट आहे, तुमचा जो शेअर आहे तो शासन वेगळा करेल आणि त्याच हिशोबाने जे पैशाची ट्रान्सफर डिस्ट्रीब्युशन आहे ते होणार आहे पुढे चालून. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, एक आणखीन मोठी आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की जे कर्जदार रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयेपर्यंतचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळं आपण थकीत नाही आहे बुवा आणि आपल्याला भेटणार नाही अशी चिंता करायची गरज नाही आहे. जर तुम्ही रेग्युलर असाल तर तुम्हाला 50,000 रुपये भेटणार आहे. आणि आता ते जर 50,000 तुम्हाला पाहिजे असतील ना, त्या 50,000साठी सुद्धा तुमचं आधार वगैरे ह्या सगळ्या KYC ह्या सगळ्या गोष्टी अपडेटेड पाहिजेत. जर ह्या गोष्टी अपडेटेड नसतील तर तुम्हाला कदाचित या योजनेचा फायदा मिळणार नाही. जर तुम्हाला फायदा मिळायचा असेल तर तुम्ही सुद्धा म्हणजे जो थकीत कर्जदार आहे, ज्याने जी काळजी घ्यायची गरज आहे, ज्याने जे ॲक्शन घ्यायची गरज आहे, त्या सगळ्या ॲक्शन रेग्युलर कर्जदाराला सुद्धा घ्यायची आता, जेणेकरून त्याला सुद्धा या स्कीमचा फायदा मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि माहिती. अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, तर mjpsky.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती शासन जे आहे ना, येणारे नवीन नोटिफिकेशन अपडेट करत राहतं. इथं तुमचं नाव बघायचं या वेबसाईटवरती. अपडेट असल्यानंतर शासन तुम्हाला सांगेल का बाबा इथं तुमचं KYC आहे नाही आहे. ते नसेल तर तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुमचं KYC वगैरे अशा प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर बँकेत जायचं, आधार कार्डला खातं जोडलेलं आहे हे बघायचं, चेक करायचं, नसेल तर जोडून घ्यायचं. सरकार थेट आधारच्या मदतीने तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. ही एकदम टोटल आणि फ्री आहे. जर कोणी तुमच्याकडून पैसे मागत असेल तर तशी तक्रार करा, तसं दुसऱ्यांना सांगा. म्हणजे बँकेचे जे अधिकारी येतात, एक अधिकारी कोणी काही असं मागत असेल, म्हणजे सगळेच आता देव माणूस नसतात ना, तर कोणी काही मागत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. आणि ही तक्रार खूप सिरियसली बघितली जाते, म्हणजे खूप सिरियसली बघितली जाते. तर स्वतःची फसवणूक होऊन देऊ नका, सांगण्याचा उद्देश एवढाच. मोफत प्रक्रिया आहे, कोणाला काही द्यायचं नाही. यामध्ये शासन तुम्हाला देऊ राहिलं, तुम्हाला काही द्यायचं नाही आहे कोणाला. तर काळजी घ्या आणि फसवणुकीपासून स्वतःला वाचवा. तर अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती ही स्कीम आहे. यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे. नियमित शेतकऱ्यांना 50,000 मिळणार आहेत. आणि गव्हर्नमेंटची जी वेबसाईट मी सांगितलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःची यादी, त्या यादीमध्ये स्वतःचं नाव चेक करू शकता. तर CSC सेंटरवरती eKYC वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या पुढील नोटिफिकेशनमध्ये येतील. कुठे काही कमी असेल तर तसा SMS येतो, मेसेज येतो, या गोष्टीवरती ध्यान ठेवा. चुकीचे मेसेजेस किंवा चुकीचे ॲप्स सुद्धा व्हॉट्सअपवरती येतात, त्याच्यावरती क्लिक करायचं नाही आहे, नाहीतर तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. तर ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या. एखाद्या बँकर मित्राची मदत घ्या, एखाद्या बँक अधिकाऱ्याची मदत घ्या आणि ह्या योजनेचा फायदा तुम्हाला सुद्धा घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना, त्यांना आणि जे बाकीचे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचा. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता. त्यांनासुद्धा जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, काय घ्यायचा असेल तर याच्यामधून थोडीशी त्यांना माहिती मिळेल. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. ही जी पीक कर्ज माफीची योजना आहे याचे अजून अपडेट्स यायच्या बाकी आहेत. या अपडेटवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही जर ह्या व्हिडिओला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमच्याकडे येणारे अपडेट्स ऑटोमॅटिक पोहोचल्या जातील आणि तुम्हाला या स्कीममध्ये या योजनेचा फायदा घेण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आज इथेच थांबवतोय. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शेतकरी.